सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. चांदमातला भाग 164. आता शशी आणि चंद्रा मालन आणि कस्तुरीला घेऊन मुंबईला गेले आणि तिथं गेल्यानंतर अभिजित रविशेठ आणि माला भेटला आणि तिथं जाऊन खूप आनंदात सगळं सांगत होता. ग्रॅनी, ग्रँडपा, तिथं ना डॅडीने खूप डिशूम केली आणि 2 बॅड अंकल होते ना, त्यांच्या अंडर सगळे बॅड अंकल होते आणि डॅडीने त्या सगळ्यांना खूप मारलं आणि पळवूनच लावलं, असं म्हणून तो तिथं काय केलं गावी जाऊन ते सगळं सांगायचा. आणि रविशेठ म्हणाले, अरे अभिजितला चंद्राचं गाव खूपच आवडलेलं दिसतंय, पण काय रे, तिची आई तुम्ही घेऊन आला नाही का? ती एकटीच असते ना तिथं? आणि शशी म्हणाला, बाबा ॲक्च्युली आम्ही त्यांना घेऊन आलो आहे आणि फक्त तिच्या आईलाच नाही तर माझ्या आत्याला सुद्धा. रविशेठ काहीच न कळून म्हणाले, म्हणजे? आणि शशीनं आता सगळी हिस्ट्री सांगितली. आणि चंद्रा माझ्या आत्याचीच मुलगी आहे आणि मी तिच्या मामाचा मुलगा आहे, असं सगळं सांगितलं. आणि रविशेठ आनंदानं हसायला लागले आणि म्हणाले, दॅट्स ग्रेट न्यूज. याचा अर्थ तुम्ही रिलेटिव्ह आहात अगदी पहिल्यापासून. अरे मग त्यांना इथे आपल्या घरी का नाही आणलं? आणि चंद्रा म्हणाली, बाबा फक्त आई नाही, तिच्यासोबत आणखीन कोणीतरी आहे आणि त्या सगळ्यांची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि शशी म्हणाला, हो बाबा. आणि तिथूनच आणखीन एक कपल आलेला आहे, सुमन आणि रघु. मला त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. आणि रविशेठ म्हणाले, ओके नो प्रॉब्लेम. त्यांना आपल्या लक्ष्मीनारायण चाळीमध्ये देऊया ना खोल्या, पण तुम्ही दोघांनी इथून जायचं नाही, लक्षात ठेवायचं. आता अभिजितला तुम्ही डॅडी आणि मम्मी म्हणून हवे आहात, त्यामुळे तो विचार सोडून द्या. शशी आणि चंद्रानं आता एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि आता आपण इथून निघून जावं, खरं तर असं त्यांना वाटत होतं कस्तुरी आणि मालनसाठी. पण आता रविशेठ आधीच असं म्हणाले आणि त्यांनी तो जाण्याचा विचार रद्द केला. मग शशी रघुकडे गेला. पांडूने रघु आणि मालनची सोय केली होती एके ठिकाणी आणि शशीला बघितलं आणि रघु त्याला म्हणाला, थँक्यू सो मच, तुझी आम्हाला खूप मदत झाली. आणि मला इथे काही काम मिळेल का? कारण मी आता सुमनसोबत लग्न करणार आहे आणि फॅमिली करायची म्हटल्यावर कामधंदा तर हवाच. शशीनं आता रघुच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, रघु मला काय वाटतं माहीत आहे का, तुम्ही दोघांनी पुन्हा गावी जावं आणि तिथं राहावं. सुमन म्हणाली, पण तिथं सरपंच दौलत असतील, ते आम्हाला राहू देतील का? शशी म्हणाला, त्या दोघांचं दहन करूनच इथं आलो आहे, त्यांचा खेळ आता संपला आहे. आणि रघु गावाला सुद्धा शहाणपण आलं आहे. तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं सगळ्यांना वाटतं आणि मला हे वाटतं की तुझ्या मार्गदर्शनाची आता गावाला गरज आहे. आणि सुमन तुझी सासू हॉस्पिटलमध्ये आहे, असं म्हणून शशीनं सगळं सांगितलं आणि सुमनला सासूविषयी वाईट वाटलं. सुमन म्हणाली, खूप चांगले आहेत त्या घरात मला कोणतंच नातं मनापासून आपुलकीनं निभवावं असं वाटत नव्हतं, पण त्या माझ्या सासू आहेत हे नातं मला फार आवडायचं. असं म्हणतात की आधी नवरा आणि मग सासू सासरे आणि बाकीची नाती, पण तिथं माझा नवराच माझा नव्हता, मग बाकीच्या नात्याला अर्थ उरतच नव्हता. तरीसुद्धा त्यांनी मला खूप चांगलं सांभाळलं, समजावून सांगितलं आणि त्यांच्याही वाट्याला शेवटी तेच आलं. आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो, तिला काडीचीही किंमत मिळत नाही, त्या घराचा असाच निर्वंश होऊन विनाश होणार हे नक्की. शशी म्हणाला, विनाश झालाच आणि निर्वंशसुद्धा झाला सरपंचाचा, आणि म्हणून म्हणतो तिथं जा आणि गाव सांभाळा, अख्खा गाव तुमची वाट बघतोय. सुमन आता रघुकडे बघितलं आणि म्हणाली, मला वाटतं रघु तो बरोबर बोलतोय, आपण जाऊया आणि पुन्हा त्या गावाला सुधारूया आणि त्याचा स्वर्ग करून दाखवूया. रघुनं सुद्धा होकार दिला आणि ते दोघेसुद्धा पुन्हा गावी आले, चंदनपूरला. सगळ्या गावकऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आणि त्यांचं लग्नही लावलं. सुमन हॉस्पिटलमध्ये गेली सासूकडे. सासूचं सुदैवानं जीव वाचला होता
तिला कळलं होतं दौलत आणि सरपंच मेलेले आहेत आणि तिच्या सासूनं तिच्याही गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकलं आणि सुमनच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघितलं. तिला काय समजायचं ते समजलं. सुमनची सासू सुमनला म्हणाली, बरं केलंस जे तू रघुसोबत लग्न केलंस. नाहीतर तुझा नवरा आणि माझा नवरा आपल्या गळ्यात सौभाग्याचं लेणं कमी आणि भास जास्त होता. आणि मला आनंद आहे तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली याचा. आता सुखानं संसार करा. आणि हे बघ, आता हा जमीन जुमला वाडा सगळं तुझं आणि तुझ्या होणाऱ्या बाळाचं. सुमन म्हणाली, सासूबाई मला यातलं काहीही नको, मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. तिची सासू म्हणाली, तू मला अजूनही सासूबाई म्हणतेस का? माझा मुलगा तर मेला, आता त्याच्या मरण्याचा मला जरासुद्धा त्रास होत नाही. उलट आज माझ्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. माझ्या कुशीतून त्यानं जन्म घेतला आणि माझी कूस शापित झाली होती, ती पुन्हा त्याच्या दहनाने पवित्र झाली असं वाटतंय. माझं ऐक, या सगळ्या संपत्तीला आता कोणीच वारस उरला नाही. आणि हे सगळं जरी पापातून निर्माण केलं असलं तरी आता पाप जळून गेलेलं आहे आणि तू त्याचा सदुपयोग कर. समाजासाठी ती संपत्ती वापर. हे सगळं असं सोडू नको. तुला त्यातलं हवं तेवढं घे, बाकीचं दान कर, समाजकार्यासाठी वापर, काहीही कर. पण योग्य हातात त्या घराच्या चाव्या पडाव्यात असं वाटतं आणि ते योग्य हात तुझे आहेत. पण जर सगळीच संपत्ती अशी सोडली ना तर त्याचा व्यवस्थित वापर नाही होणार. आजपर्यंत माझ्या नवऱ्यानं अख्ख्या गावाला लुबाडून खाल्लं, धमकावून लोकांच्या जमिनी हिसकावल्या, पण तू मात्र ते सगळं व्यवस्थित कर. सुमनने आता सासूचे पाय धरले आणि म्हणाली, धन्य आहात तुम्ही आणि तुमच्यासारख्या मातेच्या पोटी असा मुलगा जन्माला आवा हे किती मोठं दुर्दैव. मी नशीबवान आहे तुम्ही माझ्या सासू आहात आणि पुढच्या जन्मी सून म्हणून नाही तर तुमची मुलगी म्हणून तुमच्या पोटी जन्म घ्यायला आवडेल मला. मी हे सगळं घेणार, सगळं व्यवस्थित करून दाखवणार, पण तुमच्या मार्गदर्शनाखाली. तुम्हीसुद्धा आमच्यासोबत राहणार आहात, कळलं का? असं म्हणून सुमन सासूला घरी घेऊन गेली. आणि सुमन तिला म्हणाली, तुम्ही आहात म्हणूनच त्या घराचं पावित्र्य टिकून आहे. असं म्हणून सुमन तिच्या सासूला पुन्हा त्या वाड्यात घेऊन गेली आणि पुन्हा त्या वाड्याचं रुपडं पालटलं. पूर्वी तो वाडा म्हणजे कट, कारस्थान, खून, धमक्या, नाच, गाणं, बायका नाचवणं यासाठी प्रसिद्ध असायचा. पण आता तिथूनच रघु आणि सुमन न्याय द्यायला लागले गावकऱ्यांना आणि अशा प्रकारे पुन्हा गाव भीतीतून मुक्त झाला आणि गुण्या गोविंदानं नांदू लागला. आणि आता इकडे कस्तुरी आणि मालन लक्ष्मीनारायण चाळीत राहत होते आणि कस्तुरी आता नीटनेटकी राहत होती आणि खूप छान दिसत होती. मालनला ती आई म्हणूनच हाक मारायला लागली आणि दोघीही करून खात होत्या. शशी त्यांचा सगळा खर्च भागवायचा. मग आज शशी चंद्राला म्हणाला, चंद्रा आम्ही आत्याकडे निघालो, येतेस का? चंद्रा म्हणाली, का र, कशासाठी? शशी हसून म्हणाला, तिच्याकडून लाड करून घ्यायचे आहेत. हल्ली तू माझे लाड करत नाही. चंद्रा हसली आणि म्हणाली, मग जा तू एकटाच, कारण मी जर तुझ्यासोबत आले तर मग तुझ्या एकट्याचे लाड होणार नाहीत आणि तुझं पोट भरणारच नाही. शशी म्हणाला, ओके, नको येऊ, मग मी रुसलो तुझ्यावर. चंद्रा म्हणाली, रुसतोय काय? मला इथं दिवाळीची कामं पडलीत आणि यावर्षी दिवाळी खूप थाटामाटात होणार आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे माणं. शशी हसून म्हणाला, ओके, मग मी जातो आणि सचिनला घेऊन जाईल. त्यांचं साहित्य संपलं असेल ना, मग बघायला नको का कमी जास्त? चंद्रा म्हणाली, बरं. आणि शशीनं आता 2-4 पिशव्या बाजार भरला आणि त्याच्या हाताखालचा पोऱ्या सचिनला घेऊन निघाला. दोघांनी सुद्धा पिशव्या उचलल्या आणि मालनच्या खोलीवर निघाले. आणि शशी म्हणाला, सचिन तू पुढे हो, 2 बॅग घेऊन, मी येतो गाडी पार्क करून. आणि त्याचवेळी कपडे सुकत घालत असलेल्या कस्तुरीने कपडे झटकले आणि त्याचं पाणी सचिनच्या अंगावर उडलं. सचिननं तिच्याकडं बघितलं आणि नुकतेच केस धुतलेली, 2 भुवयांच्या मध्ये लहान टिकली लावलेली, पांढरी शुभ्र 35च्या घरातली कस्तुरी त्याला खूप आवडली.
आणि तो तिच्याकडे भान हरवून बघतच राहिला. तसा पाठीमागून शशी आला. सचिन मध्येच का थांबलास रे, चल पटकन, असं तो सचिनला म्हणाला. पण आता सचिनचं लक्ष शशीच्या बोलण्याकडे नव्हतं. तो तर एकटक फक्त आणि फक्त कस्तुरीकडे बघत होता. आणि इतकं अप्रतिम सौंदर्य ते इतक्या जवळून त्यानं पहिल्यांदा बघितल्यासारखं झालं होतं. शशीनं आता बघितलं की सचिनचं लक्ष कस्तुरीवर आहे. कस्तुरी मात्र तिच्या नादात होती. शशीनं सचिनच्या खांद्याला त्याच्या खांद्यानं धक्का दिला आणि म्हणाला, ए सचिन, अरे काय बघतोस, चल ना पुढं, माझे हात अवघडले. तसा सचिन भानावर आला आणि म्हणाला, हो हो छोटे शेठ, निघालो. आणि कस्तुरीकडे बघत बघतच तो पुढे गेला. मालनने दोघांना घरात घेतलं, प्यायला पाणी दिलं, पण सचिनचं लक्ष बाहेरच होतं. ही मुलगी कोण आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं. पण त्याला जास्त वेळ आता वाट बघावी लागली नाहीच, कारण कस्तुरी स्वतःच खोलीत आली आणि तिला त्या खोलीत आलेलं बघितलं आणि सचिन पुन्हा तिच्याकडे टक लावून बघायला लागला. आणि शशीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. आणि मालन म्हणाली, कस्तुरी, चहा करतेस का? कस्तुरी म्हणाली, आई आत्ता करते. आणि शशी, चंद्रा का नाही आली रे, असं कस्तुरीनं विचारलं. तिचा इतका मोहक मंजूळ आवाज ऐकून पुन्हा सचिनची विकेट गेली. मग शशी कस्तुरी गप्पा मारत होते. तिनं बोलत बोलत चहासुद्धा बनवला आणि बाहेर घेऊन आली आणि सचिनला चहा देत म्हणाली, चहा घ्या. आणि सचिन मंत्रमुग्ध होऊन चहाच्या कपाचा दांडा पकडण्याऐवजी चहाच्या कपालाच हात लावला आणि त्याच्या हाताला चटका बसला. तो जोरात ओरडला. तसं कस्तुरीनं चहाचा ट्रे खाली ठेवला आणि पदरानं त्याचा हात पकडून म्हणाली, अरे बापरे, भाजलं का? लक्ष कुठे आहे तुमचं? आता तिनं सचिनचा हात हातात घेतला आणि सचिन स्वतःचा उरलाच नाही, केव्हाचाच कस्तुरीचा झाला. शशी आता हे सगळं बघत होता आणि सचिनला कस्तुरी आवडते हे त्याच्या लक्षात यायला लागलं. मग दोघेही परत निघाले आणि सचिनला आता खूप वाटायचं की शशीसोबत बोलावं कस्तुरीविषयी. पण ती कोण आहे, कशी आहे, तिची हिस्ट्री काय, बॅकग्राऊंड काय, काहीही माहीत नव्हतं. पण तिची इतकी सुंदर भाषा शैली बघून तो आकर्षित झाला होता. आणि सचिनचा स्वभाव मात्र असाच गुंडासारखा. कस्तुरीची भाषा ऐकून त्याला स्वतःच्या भाषेचं वाईट वाटलं. मग असेच 1-2 दिवस गेले आणि एक दिवशी अचानक दरवाजा वाजला आणि मालननं दरवाजा उघडला आणि बघितलं तर दारात सचिन होता. आणि मालन म्हणाले, सचिन, तू आता अचानक कसा आलास, तेही एकटा? सचिन म्हणाला, एकटा नाही आत्या, म्हणजे तसा एकटाच आलो आहे, पण छोट्या शेटनी सांगितले की तुम्हाला काही हवं नको का ते बघ म्हणून आलो. असं म्हणून तो आतमध्ये डोकवायचा आणि कस्तुरी कुठे दिसते का ते बघायचा. मालन म्हणाले, अरे 2च दिवसापूर्वी तर तुम्ही इतकं सगळं साहित्य दिलं आणून, आम्ही दोघीच तर इथं खातो राहतो, आम्हाला किती लागणार आहे साहित्य? तरी पण सचिन म्हणाला, आत्या, अगं ही मुंबई आहे, इथं ना खूप महागाई असते आणि सतत कुणी ना कुणी आलं तर असावं ना साहित्य एक्स्ट्रा, म्हणून मी आणखीन काहीतरी घेऊन आलो आहे. असं म्हणून त्यानं ती पिशवी मालनच्या हातात दिली आणि पुन्हा आतमध्ये डोकावलं. आणि मग हळूच म्हणाला, आत्या, त्या दिसत नाहीत, कुठे गेल्या त्या? आणि मालन म्हणाली, कस्तुरी का? अरे आहे, पापड लाटायला गेली आहे. आणि आता सचिनला कळलं की तिचं नाव कस्तुरी आहे आणि किती सुंदर नाव आहे, अगदी तिच्या सौंदर्यासारखं आणि तिच्या आवाजासारखंच सुंदर. मग सचिन म्हणाला, आत्या, त्यांना काम करायची काय गरज आहे गं, आम्ही देतोय ना साहित्य आणून. मालन म्हणाली, अरे असं कसं, तुम्ही आणून देताय म्हणून आम्ही बसून खायचं का? आमचे हातपाय व्यवस्थित चालत आहेत की, म्हणून आम्हीही काहीतरी काम करतो.
आणि आता कस्तुरीची भेट होणारच नाही असं वाटून सचिन निराश होऊन परत निघाला. आणि आता ही गोष्ट काही वेळातच शशीला लगेच कळाली, कारण शशीनं कस्तुरी आणि मालनवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा वेगळी माणसं ठेवली होती त्याची. इथं कोण येतं कोण जातं याची खबर मला द्यायची असं सांगितलं होतं. आणि शशीला लगेच कळालं की सचिन आला होता आणि सचिन मला न सांगता तिथं का गेला याचा जाब आता सचिनला विचारायलाच हवा असं शशीला वाटलं. मग आता काय होईल पुढं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.